बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता मी त्या कार्यालयातील थंड आणि शांत खोलीत बॉसच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसले होते. त्या मध्यमवयीन बॉसच्या हातात माझा सीव्ही आणि कागदपत्रांची फाईल होती. मी नोकरीसाठी मुलाखत द्यायला आले होते. पण माझे आश्चर्य तेव्हा गगनाला भिडले, जेव्हा तो 55 वर्षाचा माणूस, जो कोट पॅन्ट घालून आपल्या वैयक्तिक सचिवाची, पर्सनल सेक्रेटरी निवड करण्यासाठी मुलींच्या मुलाखती घेत होता, तो गेल्या 15 मिनिटांपासून माझ्यासमोर बसून एकही प्रश्न न विचारता फक्त माझ्याकडेच एकसारखा टक लावून पाहत होता. त्याने फाईल नीट उघडली सुद्धा नव्हती. त्याची नजर वारंवार फक्त त्याच दिशेला वळत होती जिथे मी बसले होते. कदाचित याचे कारण माझे सौंदर्य होते, ज्याची मलाही चांगली कल्पना होती. शहरातल्या सर्वात सुंदर मुलींमध्ये माझी गणना व्हायची. पण दुर्दैवाने मी फक्त सौंदर्याने श्रीमंत होते, नशिबाने नाही. मी एका गरीब घरात जन्म घेतला होता. मोठ्या कष्टाने मी माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते आणि याच पदवीच्या जोरावर नोकरीसाठी घराबाहेर पडणे माझ्यासाठी खूप गरजेचे झाले होते. कारण घरात माझी एक आजारी आई आणि 2 तरुण बहिणी होत्या. वडिलांच्या निधनानंतर मला कोणी भाऊ नव्हता आणि कोणताही आधार नव्हता. म्हणूनच घराची जबाबदारी सांभाळणे हे माझे कर्तव्य बनले होते. नोकरी ही माझी सर्वात मोठी गरज होती. म्हणूनच मी मुंबईतील जितक्या मोठ्या कंपन्या होत्या त्या सर्वांमध्ये अर्ज केला होता. पण एक सत्य हे देखील होते की मला माझ्या सौंदर्याची ताकद नीट माहीत होती. मला ठाऊक होते की माझे जेमतेम शिक्षण कदाचित माझ्या कामाला येणार नाही, पण माझे सौंदर्य मला नक्कीच कोणत्या ना कोणत्या दारापर्यंत पोहोचेल. मी स्वप्नांच्या जगात जगणारी मुलगी नव्हते, तर वास्तवाचे भान राखून चालणारी होते. त्यामुळे नोकरी कशी मिळवता येईल याची मला जाणीव होती. मी माझ्या बोटातील ती नाजूक साखरपुड्याची अंगठी पाहिली, जी अर्ध्या तोळ्यापेक्षाही कमी वजनाची होती. 2 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाने दुबईला जाण्यापूर्वी ही अंगठी स्वतःच्या हाताने मला घातली होती. त्याला दुबईत नोकरी मिळाली होती आणि तो 5 वर्षांपूर्वी भारतात परत येऊ शकत नव्हता. या 5 वर्षात नोकरी करून मला माझ्या दोन्ही बहिणींच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते, कारण त्या दोघीही आता मोठ्या झाल्या होत्या. माझे आणि आदित्यचे नाते फक्त एक विधी नव्हता, तर ते आमच्या खऱ्या प्रेमाचे फळ होते. आम्ही दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो, म्हणूनच स्वतःच्या जबाबदारीमुळे मजबूर होऊन नोकरीच्या वाटेवर निघालो होतो. माझे आदित्यवर खूप प्रेम होते. रात्री जोपर्यंत आम्ही एकमेकांशी बोलत नसू तोपर्यंत आम्हाला चैनच पडत नसे. पण गरिबी माणसाला अशा वळणावर आणून उभी करते की जिथे मनाचे नाही तर परिस्थितीचेच चालते. मी हळूच ती अंगठी बोटातून काढली आणि माझ्या एका कर्तबगार व विश्वासू मैत्रिणीला हे सांगून विकली की जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी ती तुझ्याकडून परत विकत घेईन. अंगठीच्या पैशातून मी महागडे आणि ब्रँडेड कपडे खरेदी केले, जेणेकरून मुलाखतीत माझी चांगली छाप पडेल. माझ्या आई-वडिलांनी माझी जोपासना खूप धार्मिक वातावरणात केली होती. त्यामुळे आत्तापर्यंत मी नेहमी साधे कपडे जसे की पंजाबी ड्रेस किंवा साडीच नेसायचे. पण त्या दिवशी कार्यालयात बसलेली असताना मी एखाद्या साध्या कर्मचारीसारखी नाही, तर स्वतःच त्या कार्यालयाची मालकीण असल्यासारखी दिसत होते. कदाचित याच गोष्टीने समोर बसलेल्या त्या गृहस्थावर माझ्या सौंदर्याची जादू केली होती, कारण आज मी आधुनिक कपडे परिधान केले होते. शेवटी त्याने फाईल माझ्यासमोर ठेवली आणि मृदू स्वरात सांगितले की मिस श्रुती, तुम्ही उद्यापासून कामावर येऊ शकता. त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या मनात आनंदाची लाट उसळली. मी लगेच विचारले, सर, माझा पगार किती असेल? माझा प्रश्न ऐकून त्यांच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटले. त्याने आपली चेकबुक उचलली, त्यात काहीतरी लिहिले आणि एक चेक फाडून माझ्यासमोर ठेवत म्हणाला, तुमच्यासारख्या सुंदर वैयक्तिक सचिवाला मी ॲडव्हान्स रक्कम देऊ इच्छितो. मी एका वेगळ्याच थाटात तो चेक त्याच्या हातातून घेतला. पण जशी माझी नजर चेकवर पडली तसे माझे भानच हरपले. तो पूर्ण 2 लाख रुपयांचा चेक होता. मी आश्चर्याने त्या माणसाकडे पाहिले. मी याआधी कधीही नोकरी केली नव्हती. माझ्याकडे कोणताही अनुभव नव्हता आणि शिक्षणही मध्यम दर्जाचे होते. सौंदर्याचा अभिमान असूनही मला असे वाटले होते की इतकी मोठी रक्कम मला कधीच मिळणार नाही. 2 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नसते आणि सध्या माझ्यासाठी ही रक्कम आयुष्य बदलून टाकणारी होती. काही क्षणासाठी माझे हृदय जोरात धडधडले. मग त्या माणसाच्या तीक्ष्ण नजरेने आणि वागण्याकडे पाहून मी स्वतःला सावरले आणि घसा साफ करत म्हटले, मला अजून फारसा अनुभव नाहीये आणि मी तुम्हाला हे देखील सांगितले होते की मला सर्व काही तुमच्याकडून शिकावे लागेल. त्या एसी खोलीतही मी घामाने भिजले होते. तो चेक माझ्या कल्पनेपेक्षाही खूप मोठा होता. माझ्या बोलण्यावर तो फक्त मोहकपणे हसला.
मग आपली मोठी सिगार पेटून म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सर्व काही शिकवेन. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनात थोडी धाकधूक झाली. मग मी उठून खोलीबाहेर आले. कार्यालय बाहेर पडतानाही मी विचारात गडले होते की माझ्याकडे कोणताही अनुभव नसताना अशा मुलीला 2 लाख रुपये पगार कोण देऊ शकेल, आणि ते सुद्धा फक्त मी सुंदर आहे म्हणून. याशिवाय मला दुसरे कोणतेही कारण समजत नव्हते. कारण ना मी अष्टपैलू होते, ना मी कोणतीही संगणक अभ्यासक्रम केला होता. मी याच गोंधळात घरी पोचले. आईने दरवाजा उघडला आणि माझ्याकडे आशेने पाहिले. जेव्हा मी ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली तेव्हा सगळे खूप खुश झाले. मी त्या चेकच्या पैशातून स्वतःसाठी खरेदी सुद्धा केली, कारण मला परत कामावर जायचे होते, आणि ते सुद्धा कोणाची तरी वैयक्तिक सचिव म्हणून. मी माझ्या बाजूने खूप महागडे पण सुंदर पंजाबी ड्रेस खरेदी केले, कारण आता मला आधुनिक कपडे घालण्याची गरज वाटत नव्हती. मला नोकरी मिळाली होती. पण पुढच्या आठवड्यात माझ्या बॉसने जी अट माझ्यासमोर ठेवली ती ऐकून माझे पायच हादरले. मला तिथे येऊन 1 आठवडा झाला होता, पण मला अजूनही हे समजले नव्हते की कार्यालयात मला नक्की काय काम करायचे आहे. मी पूर्ण दिवस फक्त बॉसच्या केबिनमध्ये बसून राहायचे. मला लॅपटॉपवर काहीही शिकवले गेले नाही, आणि बॉसने त्यांच्या बैठकींबाबत मीटिंग्स कोणतीही माहिती मला दिली नाही. मला असे वाटू लागले होते की जणू मी एखादी शोभेची वस्तू आहे, सौंदर्याने नटलेली एक मूर्ती, जिला पाहून तो फक्त आपले डोळे तृप्त करत असे. जोपर्यंत मी त्याच्या खोलीत बसलेली असायचे तो माझ्याकडे एकसारखा पाहत राहायचा. तो मला बैठकींसाठी सोबत घेऊन जायचा, पण माझ्याशी काहीही बोलायचा नाही. मी एकदा अनावश्यक वस्तूसारखी खुर्चीवर बसून राहायचे. एका आठवड्यातच मी या कामाला खूप कंटाळले होते. आठवड्यानंतर मी बॉसला विचारले की तुम्ही माझ्याकडून काम का करून घेत नाहीत? मी इथे फक्त बसण्यासाठी आलेली नाही. माझे बोलणे ऐकून तो हसला आणि म्हणाला, मॅडम, ज्या रूपात तुम्ही येता त्यावरून मी तुमच्याकडून फक्त धडाच घेऊ शकतो. त्याचे बोलणे ऐकून मी स्वतःकडे पाहिले. मी एका महागड्या ब्रँडचा सूट घातला होता. माझ्यात कोणताही साधेपणा दिसत नव्हता. हलकासा मेकअपही केला होता. मी त्याला विचारले, नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे? तो आपल्या फिरत्या खुर्चीवरून उठला आणि माझ्याजवळ आला. मी सुद्धा खुर्चीवरून उभी राहिले. तो माझ्यासमोर उभा राहून म्हणाला, हे पूर्ण बाह्याचे कपडे, गळ्यात गुंडाळलेला दुपट्टा आणि केसांचा घातलेला हा आंबाडा. मुली, एकदा स्वतःला आरशात बघ. जर मी तुला असे माझ्या क्लायंट्स घेऊन गेलो तर ते मला कामच देणार नाहीत. वैयक्तिक सचिव म्हणजे काय असते हे तुला ठाऊक आहे का? हे म्हणत तो अचानक माझ्या डोळ्यात पाहू लागला, आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र भावना होती जी मलाही जाणवत होती. मग तो माझ्या आणखी जवळ येऊन हळूच म्हणाला, वैयक्तिक सचिव अशी असावी की समोरच्याने तिला पाहत स्वतःचेच भान हरवावे. जशी तू मुलाखतीच्या दिवशी होतीस. करारावर सही करताना त्या माणसानी नजर आणि पूर्ण लक्ष फक्त वैयक्तिक सचिवावरच असले पाहिजे. हिरा पैलू पाडून सादर केला तरच त्याची किंमत जास्त मिळते. हे बोलता बोलता त्याने माझ्या गळ्यातील दुपट्टा एका बाजूला केला आणि माझे केसही आंबाड्यातून मोकळे केले होते. मी जणू अचानक शुद्धीवर आले. मला जाणीव झाली की तो माझ्या खूप जवळ उभा आहे. मी एका झटक्यात मागे सरकले. त्याच्या नजरेला जे काही अभिप्रेत होते त्याने माझी अस्वस्थता वाढू लागली. मी पटकन माझा दुपट्टा उचलला, तो गळ्यात टाकला आणि खोलीबाहेर पडून थेट ऑफिसमधून घरी निघून गेले. मी हे काम जितके सोपे समजले होते तितके ते मुळीच नव्हते. बॉसच्या त्या वागण्याने माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता. मी विचार करू लागले की जे ॲडव्हान्स पैसे मी खर्च केले आहेत ते हळूहळू साठवून परत करेन. बाकीचे पैसे जे मी आईला दिले होते ते सुद्धा तिच्याकडून घेऊन बॉसला परत देईन. माझे मन पुन्हा त्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी अजिबात तयार नव्हते. पण जशी मी घरात शिरले मला खोलीतून बोलण्याचे आवाज ऐकू आले. तिथे काही पाहुणे बसले असावेत असे वाटले. मी आत गेले तर काही अनोळखी लोक चहा पीत होते आणि समोर टेबलावर खूप कपडे ठेवले होते. आईने हसत हसत माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ही श्रुती, माझी मोठी मुलगी आणि नम्रताची मोठी बहीण. नम्रता नटून थटून त्यांच्यासमोर बसली होती. आईने मला पेढा भरवला आणि सांगितले की नम्रताचे लग्न ठरले आहे. हे ऐकताच मी बॉसच्या सर्व गोष्टी विसरले. माझी धाकटी बहीण नम्रताचे लग्न ठरले याचा मला खूप आनंद झाला. पाहुणे गेल्यावर आई मला म्हणाली, लोक खूप चांगले आहेत, म्हणून मी लगेच होकार दिला. फक्त त्यांना काही महिन्यातच लग्न करायचे आहे. आता तुझा पगारही चांगला आहे, तर मी विचार करते की घरचा खर्च तुझ्या बाबांच्या पेन्शनवर चालवीन आणि तुझ्या पगारातून नम्रताच्या लग्नाची तयारी सुरू करीन. हे ऐकताच मी शांत झाले.
रात्री आदित्यचा फोन येत होता, पण माझ्या डोक्यात बॉसचे ते शब्द फिरत होते. आईला कसे सांगू की मला नोकरी सोडायची आहे? तिने तर नम्रताचे लग्न ठरवले होते. मी याच गोंधळात होते की आता काय करू? तेवढ्यात नम्रताने अचानक माझ्या हातात फोन दिला. मी डचकले. ती म्हणाली, श्रुती दिदी, आदित्य दाजींचा फोन येतोय. तू कुठे फोन ठेवून बसली आहेस? मी फोनकडे पाहिले तर त्यावर आमच्या साखरपुड्याचा फोटो दिसत होता. मी माझ्या विस्कळीत मनाला सावरले आणि फोन उचलला. आदित्य नम्रताच्या लग्नाबद्दल अभिनंदन करत होता. तो म्हणाला, चांगले झाले, नम्रताचे लग्न लवकर ठरले. पण मी त्याच्याशी नीट बोलू शकत नव्हते. तो म्हणाला, काय झालं श्रुती? तू रोजच्या सारखी बोलत नाहीयेस. मी म्हटले, नाही रे, बोलतीये ना. तो म्हणाला, तुला माहित आहे, पूर्ण दिवस मी याच वेळेची वाट पाहत असतो. तुझा आवाज ऐकला की दिवसभराचा सगळा थकवा विसरतो. मी अर्धवट मनाने त्याचे बोलणे ऐकत होते. मला माहित होते की तो माझ्यावर किती प्रेम करतो. इथून जाण्यापूर्वी जेव्हा तो मला भेटायला आला होता तेव्हा मी खूप रडत होते. त्याच्याही डोळ्यात पाणी होते. तो मला समजावत होता, श्रुती, तू अशी रडलीस तर मी कसा जाणार? प्लीज हसत हसत निरोप दे. पण मी माझे अश्रू आवरू शकत नव्हते. मी विचारले, 5 वर्ष कमी नसतात आदित्य? त्यावर तो म्हणाला, श्रुती, जावे तर लागेलच ना. मला तुला माझ्या घरी आणण्यापूर्वी स्वतःचे एक घर बांधायचे आहे, जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही. पण तू अशी रडलीस तर मी जाऊ शकणार नाही आणि मग आपले संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरातच जाईल. तो आपल्या हाताने माझे अश्रू पुसत होता. मी त्याच्याकडे पाहून विचारले, तू राहू शकशील माझ्याशिवाय 5 वर्ष? माझ्या प्रश्नाने त्याचेही डोळे भरून आले. पण त्याने लगेच काळा चष्मा घातला आणि म्हणाला, मी माझे नाव तुझ्याशी जोडले आहे, जेणेकरून तुला गमावण्याची भीती वाटणार नाही. तिथे राहणे माझी मजबुरी आहे श्रुती. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची आहे. हे सांगून तो बाहेर पडला. मी त्याला निरोप द्यायला मागे जात होते, पण त्याने नकार दिला. तो म्हणाला, तू बाहेर येऊ नकोस. तुझ्या समोरून जाणे मला खूप कठीण होईल. त्याच्या डोळ्यात स्पष्ट दुःख दिसत होते. आदित्यच्या आठवणींनी मला काही काळासाठी सर्व काही विसरायला लावले. मी 2 दिवस ऑफिसला गेले नाही. आईने विचारले तर मी डोकेदुखीचे निमित्त केले. पण तिसऱ्या दिवशी बॉसची गाडी ड्रायव्हरसह माझ्या घरासमोर उभी होती. आई म्हणू लागली, तू सुट्ट्या का घेतेस? आता तर नोकरी सुरू झाली आहे. सुट्ट्यांमुळे नोकरी सुटायला नको. नम्रताचे लग्न जवळ आले आहे. मनामध्ये इच्छा नसतानाही मी तयार होऊन गाडीत बसले. मला आश्चर्य वाटले, कारण ऑफिस कधीही कर्मचाऱ्यांसाठी आपली खाजगी गाडी पाठवत नाही. जेव्हा ती गाडी ऑफिसऐवजी एका मॉलसमोर थांबली तेव्हा मी रागाने ड्रायव्हरकडे पाहिले. तो म्हणाला, बॉसची आज्ञा आहे की तुम्हाला तयार करून 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायचे आहे, कारण तिथे परदेशातील काही महत्त्वाचे ग्राहक आले आहेत. मी एका मोठ्या बुटीकमध्ये गेले, जिथे माझ्यासाठी आधीच एक कपडा तयार होता. तो पाहून मी लाजेने पाणी पाणी झाले. मी तो तोडका पोशाख घालण्यास स्पष्ट नकार दिला. ड्रायव्हरने बॉसला फोन लावून माझ्याकडे दिला. मी बॉसला ठणकावून सांगितले की मी असे कपडे अजिबात घालू शकत नाही. बॉस म्हणाला, ठीक आहे, मग माझे ॲडव्हान्स दिलेले पैसे परत कर आणि इथून निघून जा. तुझ्यापेक्षा सुंदर मुली या शहरात खूप आहेत, ज्या एका चेकसाठी मला हव्या तशा दिसतील. ते पैसे तर आईने काही कार्यक्रमात खर्च केले होते आणि काही पैशातून नम्रताच्या लग्नाचे सामान आणले होते. माझ्याकडे आता फारच कमी पैसे उरले होते. नम्रताच्या लग्नासाठी मला आणखी पैशांची गरज होती. हे ऐकताच मी शांत झाले. ही माझी पहिली मजबुरी होती, जिने मला विचित्र कपडे घालण्यास भाग पाडले. तिथे असलेल्या एका मुलीने तासाभरात माझे सौंदर्य आणखीनच खुलवले. मी एखाद्या साध्या मुलीऐवजी मॉडेलसारखे दिसत होते. मला स्वतःचीच लाज वाटत होती. ड्रायव्हर मला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे माझा बॉस काही परदेशी ग्राहकांसोबत बसून महागडी पेय पित होता. मला पाहताच त्या सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. माझा बॉस लगेच उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून माझी ओळख त्याची पर्सनल सेक्रेटरी म्हणून करून देऊ लागला. त्याचे असे जवळ येणे मला खूप त्रासदायक वाटत होते. मी खूप घाबरले होते. मला अशा गोष्टींची सवय नव्हती. बॉसने मला त्या लोकांपैकी एका माणसासोबत बसवले. दुपारच्या जेवणादरम्यानही सर्वांच्या नजरा माझ्यावरच होत्या. मी प्रचंड अस्वस्थ होते. त्या 4 पुरुषांमध्ये मी एकटी स्त्री होते. जेवणानंतर बॉस मला त्याच हॉटेलमधील एका खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत मी, माझा बॉस आणि आणखी एक माणूस होता, ज्याचे वय माझ्या बॉस इतकेच होते. त्याची नजर माझ्यावर होती आणि तो बॉसने समोर ठेवलेल्या फाईलवर स्वाक्षरी करत होता. कदाचित करारावर सही झाली होती. माझ्या बॉसच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
एखाद्याची सुटका झाली असे वाटून मी सुटकेचा निश्वास सोडला. त्याच वेळी खोलीच्या दरवाजावर थाप पडली. एक वेटर आत आला, ज्याच्या हातात ज्यूसचे 3 ग्लास होते. बॉसने एक ग्लास माझ्याकडे ठेवला. नाईलाजाने मला तो ज्यूस प्यावा लागला. तो पिताच मला विचित्र गुंगी येऊ लागली. मला इतकी झोप का येते हेच समजत नव्हते. डोके गरगरू लागले. मी अर्धवट शुद्धीत असतानाच माझा बॉस उठला आणि त्या माणसाशी गळाभेट करून खोलीबाहेर गेला. मग खोलीचा दरवाजा बंद झाला. मला इतकेच आठवते. त्यानंतर माझे भान हरपले. जो झोपला त्याने सर्व काही गमावले असे म्हणतात आणि माझ्यासोबतही तेच झाले होते. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्याकडे स्वतःच्या विनाशावर अश्रू गाळण्याशिवाय काहीच उरले नव्हते. त्या परदेशी माणसाने कराराच्या बदल्यात मला उद्ध्वस्त करून टाकले होते. शुद्धीवर येताच मी रडू लागले. तो माणूस दारूच्या नशेत होता आणि म्हणाला, मला त्रास देऊ नकोस. तुझ्या बॉसचा ड्रायव्हर बाहेर वाट पाहतोय. निघ माझ्या खोलीतून. त्याचा असा अपमानकारक शब्द ऐकून मी हॉटेलच्या खोलीतून बाहेर आले. समोर बॉसची गाडी होती. ड्रायव्हरही बसला होता. मी गाडीत बसून रडू लागले. ड्रायव्हरने माझ्याकडे चोरून पाहत होता, पण गप्प होता. तो मला परत त्याच मॉलमध्ये घेऊन गेला जेणेकरून मी माझे जुने कपडे घालू शकेल. मी कपडे बदलले आणि ड्रायव्हरसोबत गाडीत बसले. काही वेळाने त्याने माझ्या घरासमोर गाडी थांबवली. रात्रीचा अंधार पसरला होता आणि माझे आयुष्यही अंधारात बुडाले होते. मी गाडीतून उतरू लागले तेव्हा ड्रायव्हरने मला एक चेक दिला. तो म्हणाला, हे बॉसने तुला बोनस म्हणून दिले आहेत तुझ्या उत्तम कामगिरीसाठी. मला वाटले त्याने माझी स्तुती नाही तर मला शिवी दिली आहे. मी तो चेक घेतला आणि फाडू लागले. तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, हे तू काय करतेस? आधी बघ तर खरं चेकवर किती रक्कम लिहिली आहे. तुझे सर्वस्व तर तू गमावलेच आहेस, जे चेक फाडल्याने परत येणार नाही. हा चेक ठेवून घे, तुझ्या अनेक अडचणी सुटतील. मी तो चेक मुठीत दाबला आणि घराकडे निघाले. मी घरात शिरले तेव्हा माझ्या हातातील चेक पाहून आईने तो माझ्याकडून घेतला. चेक पाहता तिचे डोळे चमकले. 5 लाख! श्रुती, इतके जास्त पैसे तुझ्या बॉसने का दिले? आईच्या या प्रश्नावरून मी तिला शून्य नजरेने पाहिले. मी तिला काय सांगणार होते की हे पैसे माझ्या विनाशाचे आहेत? आई म्हणू लागली, बरं झालं तू नम्रताच्या लग्नासाठी जास्त पैसे घेतले असतील. खूप चांगले केलेस ग मुली. मी तिला काय उत्तर देणार? मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि आपल्या खोलीत गेले. मी पलंगावर झोपून खूप रडले. माझा विनाश माझ्या बहिणीच्या संसाराचे कारण बनला होता. जर त्या लोकांनी हुंडा मागितला नसता तर मी ही नोकरीही सोडून दिली असती. नम्रताचा सर्व हुंडा तयार झाला होता. मला आता त्या बॉसचा चेहराही पाहायचा नव्हता. म्हणून मी फोन करून नोकरी करण्यास नकार दिला. आदित्यचा फोन आला तेव्हा मी त्याच्याशीही बोलले नाही. मी त्याच्याशी काय बोलणार, काय सांगणार? आई मला ऑफिसला न जाण्याचे कारण विचारायची तेव्हा मी काहीतरी निमित्त करायचे. पण एक दिवस जेव्हा आई बहिणीच्या लग्नाची खरेदी करून घरी परतली तेव्हा तिच्या छातीत वेदनेची एक तीव्र कळ आली. तिने याकडे गंभीर्याने पाहिले नाही, पण रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. आमच्याकडे वाहनाची सोय नव्हती. शेजारच्यांच्या मदतीने मी आईला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितले की काही दिवसातच शस्त्रक्रिया केली नाही तर आई दगावेल. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मला पुन्हा नाईलाजाने माझ्या बॉसलाच फोन करावा लागला. मी त्याला सांगितले की आईला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि मला पैशाची नितांत गरज आहे. तो म्हणाला, मी इथे कोणतेही दानशूर केंद्र उघडलेले नाही, जो विनाकारण दुसऱ्यांवर पैसे उधळत बसेल. आणि तू तर मला फोन करून नोकरी सोडण्याचा निर्णय सुनावला होतास ना? खबरदार, जर आता पुन्हा मला फोन केलास तर तुझी आई मरत असेल तर मरू दे. मला पुन्हा फोन करू नकोस. त्याने फोन कट केला. हे ऐकताच मी रडू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या ऑफिसमध्ये हतबल होऊन हात जोडून उभी होते. आईसाठी पैशांची भीक मागत होते आणि तो माणूस समोर खुर्चीवर मोठ्या गर्विष्ठपणे बसून पित होता. मला इतके हतबल पाहून तो म्हणाला, मुली, माझ्या पायाशी येऊन बस आणि काल फोनवर जी उद्धटपणा केलास त्याबद्दल माफी माग. असा अहंकारी माणूस मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. पण यावेळी मी लाचार होते. म्हणून मी त्याच्या पायाशी गुडघ्यावर बसले आणि हात जोडून त्याची माफी मागितली. त्याने आपला चेहरा माझ्या जवळ केला आणि सिगाराचा धूर माझ्या तोंडावर सोडला आणि अत्यंत तिरस्काराने म्हणाला, मी विनाकारण कोणाला 1 रुपयाही देत नाही. जे काम तू त्या दिवशी हॉटेलमध्ये गुंगीत केले होतेस ते आता आजपासून तू पूर्ण शुद्धीत करशील तर मी तुला मालामाल करीन. आणि जर तुला आईची शस्त्रक्रिया व्हावी असे वाटत असेल तर तुला एका करारावर स्वाक्षरी करावी लागेल.
मग तू माझ्या आज्ञेत राहशील आणि माझ्या कामाला नकार देऊ शकणार नाहीस. त्याने पुन्हा एक कराराचा कागद माझ्यासमोर ठेवला. यावर सही कर. मी तुझ्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे देईन आणि त्यानंतरही तुला पैसे देत राहीन. तो करार नव्हता, ती गुलामगिरी होती. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आई जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर होती. मी डोळ्यात पाणी आणून तो करार पाहिला. माझ्या अब्रूची धिंड काढणारी प्रत्येक गोष्ट त्यात लिहिली होती. मी थरथरत्या हातांनी सही करू लागले तेव्हा डोळ्यासमोर आदित्यचा चेहरा येऊ लागला. पण त्यावेळी आईचा जीव माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. मी त्या कागदावर सही केली. त्या दिवशी माझ्या विवेकाचा मृत्यू झाला होता. त्या माणसाच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य पसरले. मी माझे अश्रू पुसले आणि त्याला चेक देण्यास सांगितले. तो म्हणाला, इतकी कसली घाई आहे? मी म्हटले, मी डॉक्टरांना सांगून आले आहे की मी पैशाची सोय करूनच येईन. माझ्या उचक्या थांबत नव्हत्या. पण समोर बसलेला माणूस निर्दयी आणि हिशोबाचा पक्का होता. तो म्हणाला, आधी तू माझ्यासोबत हॉटेलमध्ये येशील आणि माझा ड्रायव्हर रुग्णालयात तुझ्या आईच्या शस्त्रक्रियेचे पैसे जमा करेल. जोपर्यंत शस्त्रक्रिया होईल तोपर्यंत तू माझ्यासोबत असशील. त्याच्या बोलण्यावर मी जड डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिले. असा नीच माणूस मी कधीच पाहिला नव्हता. मी कुठे पळून तर जाणार नव्हते. करारही केला होता. त्याची गुलामगिरी करायलाही तयार होते. पण त्या माणसातील माणुसकी मेली होती. मी माझ्या बहिणीला फोन केला, जी ज्यावेळी रुग्णालयात आईजवळ होती. तिला सांगितले की पैसे पोचतील, तू शस्त्रक्रिया करून घे. मला एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जायचे आहे. ज्या माणसाचा तुम्हाला प्रचंड तिरस्कार वाटतो त्याच्यासोबतच वेळ घालवणे कोणत्याही नरकापेक्षा कमी नसते. जेव्हा मी रात्री रुग्णालयात पोचले तेव्हा माझी बहीण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. ती म्हणाली, दीदी, आईपेक्षा मोठी कोणती मीटिंग होती तुझ्यासाठी? ती रडत होती. मी तिला काय सांगणार होते की आपल्या आईच्या आयुष्याची मी कोणती किंमत मोजून आले आहे. ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणाली, आई वारली ग दीदी. या शब्दांनी तर मला जिवंतपणीच मारून टाकले. ती रडत रडत सांगत होती की शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती खालवली. मरण्यापूर्वी काही मिनिटे ती तुझ्याबद्दल विचारत होती. तिच्या ओठांवर फक्त एकच नाव होते, श्रुती कुठे आहे? मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर ॲसिड ओतले आहे. मी तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडले. माझी गुलामगिरी आणि अब्रूचा लिलाव माझ्या आईचे प्राण वाचवू शकला नाही. जर मी करारातून मागे हटले असते तर त्या माणसाने माझे काय हाल केले असते हे मला ठाऊक होते. मी माझ्या होणाऱ्या पतीला आदित्यला फोन केला. मी त्याला सांगितले की तू माझ्याशी लग्न करू शकत नाहीस. तो मला कारण विचारू लागला, श्रुती, तू शुद्धीत तर आहेस ना? नक्की काय झाले ते मला सांग. पण मी त्याला काहीही उत्तर दिले नाही आणि फोन ठेवला. मी त्याच्याशी नाते तोडले होते. मी त्याच्याशी खोटे आणि बेईमानी करू शकत नव्हते. मी ज्या वाटेवर चालले होते तिथून कोणती स्त्री कधी परतली नाही हे मला नीट माहीत होते. जिथे आदित्य काम करत होता तिथे 5 वर्षाचा करार होता. त्याचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे कंपनीकडे होती. 5 वर्षांपूर्वी ते त्याला परत येऊ देणार नव्हते आणि आता मी त्याच्या लायकीचे उरले नव्हते. म्हणूनच आमचे रस्ते वेगळे होणे हेच सर्वात उत्तम होते. मी स्वतःला आतून मारून टाकले होते. त्या माणसाने सर्व करार आता माझ्यामुळे मंजूर होत होते. तो दिवसेंदिवस प्रगती करत होता, पण मी त्याच्यामुळे त्या दलदलीत रुतत चालले होते. एकदा तो माझ्यासोबत वेळ घालवून परत घरी जाऊ लागला तेव्हा मी त्याला म्हटले की त्याने माझ्याशी लग्न करावे, कारण हे नरकप्राय आयुष्य मी आता सहन करू शकत नाही. यावर तो हसून म्हणाला, तुझ्याशी लग्न? मी कशाला करू? तुझ्यासारख्या मुली फक्त आमच्यासारख्या व्यावसायिकांचे आणि करोडपतीचे मन रिझवण्यासाठी असतात, लग्नासाठी नाही, असे म्हणून तो निघून गेला. मी माझे वाहणारे अश्रू शेवटच्या वेळी पुसले. पण आत्तापर्यंत मी त्याचा संपूर्ण व्यवसाय नीट समजून घेतला होता. पुढच्या 8 महिन्यांच्या आत मी त्या माणसाला माझे मोहताज करून सोडले. तो माझ्याशिवाय पूर्णपणे निकामी झाला होता. माझे सौंदर्य त्याच्या डोक्यावर इतके स्वार झाले होते की तो माझ्यावर प्रेम करू लागला होता आणि माझ्यावर अंधश्रद्धेप्रमाणे विश्वास ठेवू लागला होता. मग मी एक जॉईंट अकाउंट उघडले आणि त्याचा सर्व बँक बॅलन्स यात वळवून घेतला. त्याच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती माझ्याकडे असायची. प्रत्येक कागदावरही दुसरी स्वाक्षरी माझी असायची. मी त्याला दारूचे आणि स्वतःचे इतके व्यसन लावले की कित्येक दिवस तो हॉटेलच्या खोलीत नशेने धुंद पडून असायचा. त्या स्थितीत मी त्याची सर्व मालमत्ता, अगदी त्याचा बंगला सुद्धा माझ्या नावावर करून घेतला, कारण मला त्याला पैशासाठी लाचार करायचे होते.
त्याचे सर्व ग्राहक आता माझ्याशीच व्यवहार करत होते. त्याच्या व्यवसायातील प्रत्येक गोष्ट आता माझी झाली होती. मी माझ्या बहिणींची लग्ने थाटामाटात लावून दिली. स्वतःला विकून मी त्यांना मानाचे आयुष्य दिले होते. जे सर्व काही माझ्या नावावर झाले तेव्हा एके दिवशी मी ऑफिसमध्ये त्याच्याच खुर्चीवर बसून त्याची वाट पाहत होते. तो कदाचित आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी तिला भेटवस्तू द्यायला बँकेतून पैसे काढायला गेला होता. पण ती बँक आता माझ्या इशाऱ्यावर चालत होती. तो म्हातारा बॉस वेगाने केबिनमध्ये शिरला. मला त्याच्या खुर्चीवर बसलेले पाहून त्याला मोठा धक्का बसला. मी वाईट मार्गावर चालले होते आणि आता मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला होता. म्हणूनच मी सिगारेटचा आधार घेतला होता. मला पाहून तो दरवाजापाशीच थबकला. मी त्याच्याकडे नजर टाकली आणि म्हणाले, तुम्हाला आत येण्याचे नियम माहीत नाहीत का? आधी दरवाजा वाजवायचा, मग परवानगी मागायची आणि मिळाली तरच आत यायचे. माझ्या बोलण्यावर तो संतापला. म्हणाला, हा काय मूर्खपणा चालवला आहेस तू? मी ठणकावून सांगितले, माझ्याशी सभ्यपणे बोला, नाहीतर रक्षकांना बोलून तुम्हाला धक्के मारून बाहेर काढीन. तो ओरडला, तू तुझी लायकी विसरली आहेस? तेवढ्यात वकील आत आला. मी वकिलाला सांगितले, यांना यांची खरी लायकी दाखवून द्या. वकीलने सर्व कागदपत्र त्याला दाखवली. तो एखाद्या पुतळ्यासारखा उभा राहिला, जणू त्याला जिवंतपणीच मृत्यूशी शिक्षा सुनावली गेली होती. तो तुटक आवाजात म्हणाला, तू माझा विश्वासघात केलास. मी शांतपणे उत्तर दिले, तुम्ही सुद्धा मला गुंगीचे औषध पाजून एका नराधमाच्या हवाली केले होते, फक्त काही पैशांसाठी. मी तर हिशोब चुकता केला आहे. त्याचा तुटलेला गर्व आणि उतरलेला चेहरा पाहून माझ्या आतील हतबल झालेली स्त्री आज आनंदाने नाचत होती. मी म्हटले, उद्यापर्यंत आपला बंगला रिकामा करा, नाहीतर धक्के मारून बाहेर काढले जाईल. आजपर्यंत ज्या डोळ्यात मी फक्त अहंकार आणि नीचपणा पाहिला होता, आज त्यात अश्रू आणि लाचारी दिसत होती. तो माफी मागू लागला, पण मी त्याचे काही ऐकले नाही आणि त्याला बाहेर काढले. काही वेळाने त्याची मुलगी रडत माझ्याकडे आली. म्हणाली की तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज आहे. मी सुद्धा तिच्याकडून त्याच करारावर सही घेतली आणि तेच शब्द बोलले जे कधी काळी तिच्या वडिलांनी मला म्हटले होते. आज ती माझ्या जागी उभी होती. तिने रडत सही केली. मी तिला हॉटेलवर पाठवले आणि ड्रायव्हरला रुग्णालयात पैसे भरायला पाठवले. पण मी अस्वस्थ होते. मला जाणवले की त्या मुलीसोबत जे काही घडते त्याचे दुःख मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वावर सोसतीये. गुन्हा तिच्या वडिलांचा होता, मग ती मुलगी बळी का पडावी? मी लगेच हॉटेलवर गेले, त्या मुलीची अब्रू वाचवली आणि तो करार रद्द केला. मी एखाद्या पुरुषासारखा नीचपणा स्वतःमध्ये निर्माण करू शकत नव्हते, कारण मी सोसलेल्या दुःखाची जाणीव मला होती. मी तिला सर्व पैसे दिले. ती रडत माझे आभार मानू लागली. जेव्हा तिच्या वडिलांना शुद्ध आली आणि सत्य समजले, तेव्हा त्यांनी हात जोडून माझी माफी मागितली. ते माझ्याशी लग्न करून मला मान देण्यास तयार झाले. पण आता मला हे मंजूर नव्हते. मी एका स्वतंत्र सदनिकेत राहू लागले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिथे मी अशाच गरजू मुलींना कामावर ठेवले, ज्या घरातील एकमेव आधार होत्या. मला वाटत नव्हते की जसा माझ्या लाचारीचा फायदा घेतला गेला, तसा दुसरा कोणासोबतही व्हावा. कोणतीही श्रुती पुन्हा स्वीकार होऊ नये, हेच माझे ध्येय होते. 7 वर्ष उलटून गेली होती. एके दिवशी रिसेप्शनवरून फोन आला की एक तरुण मुलगा तुम्हाला भेटायला आला आहे. मी बालकाच्या कपड्यांच्या कारखान्याची मालकीण होते. मला वाटले व्यवसायासाठी आला असेल. मी त्याला आत पाठवायला सांगितले. मी माझा चष्मा नीट केला, दरवाजा उघडला आणि समोर उभा असलेला माणूस पाहून माझा श्वास रोखला गेला. तो दुसरा कोणी नसून आदित्य होता. त्यालाही आता चष्मा लागला होता आणि मी झटकन उभी राहिले. मी विचारले, तू इथे? तो म्हणाला, का मी इथे येऊ शकत नाही का? मी सिगारेट विझवली. त्याने त्या विझलेल्या सिगारेटकडे आणि मग माझ्याकडे रोखून पाहिले, जणू विचारत होता की हे सर्व काय आहे. मला वाटत होते की त्याने तिथून निघून जावे. मी त्याला काहीही सांगू शकत नव्हते. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी म्हटले, पण मला काहीच बोलायचे नाही. आपले आता कोणतेही नाते नाही. हे ऐकून त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, नाते तू तोडले होतेस, मी नाही. मला खरं काय आहे ते सांग. एका फोन कॉलने तू माझ्या जगण्याचा हक्क का हिरावून घेतलास? परिस्थिती कोणावरही येऊ शकते, पण कोणीही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत असे करत नाही. मी रडू लागले आणि म्हणाले, मी ज्या वळणावर उभी आहे तू तिथे नाहीयेस. मी तुझ्या लायकीची उरले नाही. मला वाटले सर्व काही सांगावे, जेणेकरून तो स्वतःच मला सोडून जाईल. मी रडत रडत त्याला सर्व काही सांगितले, काहीही लपवले नाही. तो शांतपणे ऐकत होता. मग तो म्हणाला, श्रुती, मी काय मेलो होतो का? तू मला का सांगितले नाहीस? हेच होते का?
तुझे प्रेम. तू माझ्यावर एकदाही विश्वास ठेवला नाहीस. तू मला तुझे मानून अडचणी सांगितल्या असत्या तर मी तुझ्यासोबत होतो. तू इतरांसमोर हात का जोडले? आज तो पुन्हा माझे अश्रू पुसत होता. तो म्हणाला, सोड ते सर्व. हे सांग की मी तुझ्या घरी लग्नासाठी कधी येऊ? मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागले. हे सर्व माहीत असूनही तुला मी हवी आहे. तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळू शकते. तो म्हणाला, मी एका चांगल्या मुलीशीच बोलत आहे. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. तुझे बोलणे ऐकल्यानंतरही माझे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. मला माहीत आहे तू जे काही केलेस ते मजबुरीने केलेस. पुरुषाचे हे रूप मी पहिल्यांदा आदित्यमध्ये पाहिले होते. मलाही एका आधाराची गरज होती म्हणून मी नकार दिला नाही. आदित्यच्या सोबतीत माझ्या बालपणीच्या प्रेमाला उजाळा मिळाला आणि मी सन्मानाने जगू लागले. खरोखर जो कोणाच्या मजबुरीचा फायदा घेतो त्याला त्यावेळी आपण महान आहोत असे वाटतो, पण दुसऱ्याच्या दुःखावर उभारलेला आनंद कधीच टिकत नाही. शेवटी परिस्थितीच त्या पायातील बेडी बनते. देवाला उशिरा का होईना पण पडणाऱ्याला आधार द्यावाच लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन नवीन रोमॅन्टिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातील पात्रे आणि घटना केवळ मनोरंजनासाठी आहेत. कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश नाही. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.